नमस्कार. आज बेसिकली हा व्हिडिओ मी बनवायचं कारण आहे, जे लाईव्ह यायचं कारण आहे हे फार गंभीर कारण आहे. आज आपण सगळ्यांच्या मोबाईलवर, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर सगळीकडे एकच बातमी आहे. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय. ही बातमी कुठली? तर एक प्रसन्न चेहऱ्याचा, खिलंडर स्वभावाचा एक कलाकार, ज्याने स्ट्रगल करता 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 पहिले सिरियल्समधनं कामं केली, मग डान्स शोमध्ये त्याने लाईव्हमध्ये पार्टिसिपेट केलं, त्याच्यात तो जिंकला. तिथून तो मग अजून सिरियल्समध्ये आला, तिथून त्याला सिनेमामध्ये रोल मिळाला आणि मग तो वरच जात गेला आणि यश त्याला मिळत गेलं. आणि त्याला सगळ्यात जास्ती यश मिळालं हे MS धोनी या चित्रपटाने. त्याची 100 कोटीच्या वर या चित्रपटाने कमाई केली आणि तो खूप एकदम नावारूपाला आला. आज सगळेजण वेगवेगळी प्रतिक्रिया इथे देत आहेत. कुणी बरेचसे लोक हळहळ व्यक्त करत आहेत, RIP लिहित आहेत, कुणी चांगलं लिहित आहेत, कुणी म्हणत आहे की शेवटच्या त्याच्या सिनेमामध्ये छिछोरेमध्ये त्याने आत्महत्या का नाही करावी याच्याबद्दल तत्त्वज्ञान सांगितलं होतं आणि त्याच व्यक्तीने आज आत्महत्या केली. स्वतःच सांगितलेलं तत्त्वज्ञान स्वतःच फॉलो केलेलं नाही. त्याचप्रमाणे आत्ता मी फेसबुकवर वाचलं की काही लोक अगदी म्हणजे मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, पण लोक लिहितात, कारण की काही स्वभाव जात नाहीत की त्याने राणी पद्मावत सिनेमामध्ये राणी पद्मावतीच्या विरुद्ध, म्हणजे त्या सिनेमाच्या बाजूने हे केला होता, स्टँड घेतला होता. त्याने CAच्या बाजूने विरुद्ध स्टँड घेतला. त्याने JNUच्या तुकडे गँगला साथ दिली वगैरे. आणि म्हणून अशा लोकांना असाच मृत्यू मिळावा अशी काही लोक बोलतात, जे की चांगलं नाही आहे. आय डोंट ॲग्री विथ सच काइंड ऑफ थिंग. पण हा जो जीवन आणि मृत्यूचा प्रवास आहे ना, या प्रवासाबद्दलच मी आज बोलणार आहे. मला आज म्हणजे एक वेगळी संकल्पना सुचली म्हणून मी आज तुमच्या समोर आलो. बेसिकली आपण सगळेच एक प्रवासी होतो, एका अनंत प्रवासाला निघालो आहे. बस हे वेगवेगळे स्टेशन येत आहेत, वेगवेगळे लोक चढतात आपल्या डब्यामध्ये. आपण जर रेल्वे प्रवास जर धरला तर आपण जिथे बसलोय त्याच्या शेजारी अनेक लोक येतात. काही वेळ ते प्रवास करतात, काही ज्यांचं स्टेशन येतं ते त्या स्टेशनवर उतरून निघून जातात. आपल्याला हेच माहीत नसतं की आपलं स्टेशन शेवटचं कुठलं आहे. आम्हाला नाही माहिती, कुणालाच माहीत नाही की आपलं शेवटचं स्टेशन कुठलं आहे. आणि शेवटचं स्टेशन कुठलं आहे हे माहिती करून घ्यायची गरज नाही आहे, कारण की ते खूप क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे, अतिशय त्रासदायक आहे. जर आपल्याला कळलं की आपली मृत्यू 5 दिवसांनी होणार आहे किंवा महिन्याभराने होणार आहे, तर हे पुढचे 5 दिवस किंवा हा पुढचा महिना आपण जगूच शकणार नाही. आपण प्रत्येक क्षण मृत्यूला स्मरून त्रासात रडत पडत जगू. म्हणूनच कदाचित देवाने आपल्याला मृत्यूची घटना किंवा मृत्यूची घंटा वेळ सांगितलेली नाही आहे. कारण की जर आपल्याला एखादा लहान मूल जन्माला आल्यावर कळलं की हा 25व्या वर्षी मरणार आहे, तर तो 25 वर्षही जगला नाही, तो नेहमी हसतमुख जगणारच नाही, तो रडतच जगेल, तो कधीच सुखी राहणार नाही. म्हणूनच देवाने आपल्याला एक्सपायरी डेट आपली लिहिलेली नाही आपल्या जन्माच्या वेळेस, आणि ती त्याने गुपित ठेवली आहे, सस्पेन्स ठेवलेला आहे. आपण फक्त जगतोय. आपल्याला माझी एक संकल्पना आहे की मी नेहमी म्हणतो की आपलं जीवन हे ना एक अशा गूढ कादंबरीसारखं आहे, सस्पेन्स नॉवेल.
हे सस्पेन्स नॉव्हेल जसं आपण एक एक पान वाचतो तर आपली उत्कंठा वाढते की पुढच्या पानावर काय होईल, पुढच्या पानावर काय होईल, याच्यातला नायक काय करेल, नायिका काय करेल, हे काय होईल, ते काय होईल. या पुस्तकामध्ये अनेक लोक, अनेक कॅरेक्टर्स, पात्र जुळलेले असतात. काही पात्र थोड्या वेळापुरता येतात, काही चालल्या जातात, काही पात्र येतात, काही मदतीपूर्वक आलेले असतात, काही विलनच्या पात्रात आलेले असतात, आपल्याला त्रास देण्यासाठी, त्या त्रासातनं आपल्याला हुशार बनवण्यासाठी येतात, मग ते निघून जातात. आणि आपण हे पुस्तक एक एक पानाने जगतोय. हे जीवनाचं पुस्तक आपण एक एक पानापानाने जगतोय. पण ज्या व्यक्तीने ह्या पुस्तकाचं, कुठल्याही सस्पेन्स नॉव्हेलचं शेवटचं पान वाचून घेतलं की याच्यात शेवटी काय झालंय, कारण की शेवटी परमेश्वराने शेवटचं पान लिहिलेलं आहे, आपल्या मृत्यूचं पान लिहिल्या गेलेलं आहे. तो हे पुस्तक संपवून पब्लिश करून तो त्याने मोकळा झालाय. तो अजून नवीन पुस्तकांच्या लिहिण्याच्या तयारीत आहे. तो लिहितोय, तो नवीन नवीन पुस्तकं नवीन नवीन आणतोय. आपलं पुस्तकाची ऑलरेडी एक्सपायरी डेट त्याला माहिती आहे, अंत माहिती आहे. ज्या दिवशी जो माणूस आपल्या भविष्याची माहिती घेतो आणि त्याला कळतं की आपलं काय होणार आहे, तो माणूस त्याच्यानंतर ते पुस्तक उत्कंठेने वाचू शकत नाही, कारण की त्याला अंत माहिती झालेला आहे. सो आपण हे पुस्तक पानापानानेच जगलं पाहिजे, पानापानानेच वाचलं पाहिजे. हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कधी शेजारचा प्रवासी भांडखोर येतो, तर कधी शेजारचा प्रवासी खूप गप्पा मारणारा छान येतो. कधी एखादा प्रवासी अगदी वात्सल्याने तुमच्या डोक्यावर हात फिरवतो, कधी एखादा प्रवासी लहान असतो, कुणी प्रेमळ व्यक्ती भेटते, कुणी सहकारी भेटतो, मदतनीस भेटतात, असे अनेक आहेत. पण प्रत्येक जण आपल्याबरोबर अगदी म्हणजे माणसाच्या जन्म आणि मृत्यूच्या प्रवासाच्या दरम्यान तुमचे आई वडील सुद्धा एक सहप्रवासी आहेत, तुमची मुलं बायको सुद्धा सहप्रवासी आहेत. ती बायको सुद्धा तुमच्या एका पर्टिक्युलर वेळेस तुमच्या डब्यामध्ये चढते आणि तुमच्याबरोबर प्रवासाला लागते. त्याच्यानंतर मुलं येतात. ह्या प्रवासामध्ये हळूहळू मग तुमचे आई किंवा वडील हे या प्रवासातनं तुमच्याबरोबर सहभागी राहत नाही, ते उतरून जातात, कारण की त्यांची वेळ आलेली असते, त्यांचा स्टेशन आलेलं असतं, त्यांनाही माहीत नसतं, पण ते येतात, ते उतरून जातात. मग पुढचा प्रवास आपण तसाच सुरू असतो. या प्रवासात दुःख होतं. एखादा चांगला प्रवासी बरोबरवाला जो निघून गेला ना, आई वडील भाऊ बहीण, खूप वाईट वाटतं. पण शेवटी आपण त्यांच्याबरोबर उतरू शकत नाही त्या स्टेशनवर, कारण की तो आपला स्टेशन नाही आहे, कारण की आपण पुढेच चाललोय. ते दुःख विसरून आपण प्रवासाला लागतो, परत हसत खेळायला लागतो. या प्रवासात सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट करावी माणसाने, ती म्हणजे ही गाडी कुठे चालली आहे ना, आपला अंताचा शेवटचा स्टेशन कुठलं आहे ह्याचा फारसा विचार न करता आणि शेजाऱ्या पाजाऱ्या प्रवाशांची वादविवाद न करता जर तुम्ही हसत खेळत राहायला, खिडकीतनं बाहेर बघितलं आणि जगाची सुंदरता बघितली, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानला, तर हा प्रवास इतका सुखकर होतो की बस, याच्यासारखा सुंदर प्रवास नाही मग दुसरा. कारण की तुम्ही बाकी कुठल्याच गोष्टीला महत्त्व देत नाही. शेजारची व्यक्ती चांगली आहे वाईट आहे याने तुम्हाला फरक पडत नाही. एखादी चांगली असेल तरी त्याच्याशी खूप हे नसतं आणि एखादी वाईट असली, शेवटी तुम्ही जर तुमचा प्रवास तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर तुम्ही स्वतःमध्ये रमता, स्वतःला जे आवडतं ते करता. कुणी पुस्तक वाचत बसतं प्रवासात, कुणी गाणी ऐकत बसतं प्रवासात, कुणी झोपून जातं, आराम म्हणजे मेडिटेशन करतात. शेवटी तुम्ही प्रवास कसा करायचा याला महत्त्व आहे. तुमचा प्रवास तुम्ही कसा जगता याला महत्त्व आहे. हा जीवन प्रवास फार महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो की आत्महत्या केली, आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे. अरे पण त्याचा अंतच जर परमेश्वराने तसा लिहिला असेल तर आपण कोण होतो त्या परमेश्वराच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणार आहे का आपल्याला अधिकार? तो आपण कुणी कसं मरावं हे आपण ठरवू शकतो का?
अरे आपल्याला उद्या पुढच्या क्षणाची माहिती नाही आहे. आज रात्री झोपलो तो उद्या उठू की नाही याची माहिती नाही. आणि आपण एखादा व्यक्ती आत्महत्या करतो, तो वैफल्यग्रस्त असतो, तो डिप्रेशनमध्ये असतो, त्याला मानसिक तणाव असतो, तो कुठल्या परिस्थितीतनं जातोय याची कल्पना त्याला नसते. आणि तो त्या त्रासातनं त्याचा जो काही मार्ग आहे तो निवडत असतो. आणि हे निवडताना कधी त्याला यश मिळतं, कधी नाही मिळत. प्रत्येकच व्यक्तीला यश मिळेल हे गरजेचं नाही आहे. आपल्याकडे काय झालंय माहितीये का, आपल्याकडे यश मिळालं तर काय करायचं ह्याच्याबद्दल आपले प्लॅन्स तयार असतात. की यश मिळालं तर मी हे करीन, ते करीन, ते करीन, माझं हे करायचं आहे, मला हे यश मिळालं तर मी हे करीन, ते यश मिळालं तर मी गाडी घेईन, बंगला घेईन, फ्लॅट घेईन, प्रवासाला जाईन. हे सगळे प्लॅन्स आपले तयार आहेत. आपल्याकडे प्लॅन, यशाच्या नंतरचे प्लॅन तयार आहेत. आपण कुणीही अपयशानंतर काय करायचं ह्याचा प्लॅनच आपल्याकडे नाही आहे. कारण की आपली शिक्षण पद्धती आपल्याला आपलं ज्या प्रकारे सांगोपन केल्या गेलं, आपल्यावर जे संस्कार केले, त्याच्यात आपण नेहमी हेच म्हणत आलो की उद्या तू जर डॉक्टर झाला ना तर आपण हे करू, उद्या तू वकील झाला ना की तुला आपण अशी अशी प्रॅक्टिस कर, तुला हे मिळेल, मग तुझं आपण लग्न करू, तुला नोकरी मिळाली ना की मग तुझं लग्न करू. आपले प्लॅन सगळे यशावर अवलंबून आहेत. आपल्याला अपयशाबद्दल आपण विचारच केलेला नाही. आणि म्हणूनच आत्महत्या लोक का करतात याचं कारण की त्यांना हे माहीत नसतं की अपयशानंतर काय करायचं. ज्या लोकांना अपयशाबद्दल, जे लोक अपयश सहन करून करून जगतात ना, जे खूप कष्ट करून वर येतात, ज्यांना अपयशानंतरही कसं जगायचं हे माहिती असतं, ते लोक आत्महत्या करत नाहीत. ते जगतात, ते लढतात. एक वर्ष 2 वर्षापूर्वीच एक अशी काही घटना घडली आणि एका माणसाने मला खूप छान गोष्ट सांगितली. मी काही प्रकरण झालं होतं, त्याच्यात मी रडत होतो. त्या गृहस्थांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एवढंच म्हणाले की रडायचं नाही बेटा, लढायचं. 2च शब्द आहेत, रडायचं नाही आणि लढायचं. पण जो जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे माझं मनोबल इतकं स्ट्रॉंग झालं की मला आता हारण्याची भीती नाही वाटत, मला मृत्यूची भीती वाटत नाही, मला फेल्युअरची भीती अजिबात नाही. मी माझ्या लाईफमध्ये खूप फेल्युअर बघितलेत. मी स्वतः भरपूर अप अँड डाऊन्समधनं गेलेलो आहे. आणि ह्या सगळ्या मनस्थितीतनं गेल्यावरनं आज मी ह्या निष्कर्षाला पोचलो आहे. आणि म्हणून मी ह्या प्रकारचे ठोकताळे मांडतो. एक कॉन्सेप्ट मी तयार केली. एक तर पुस्तकं, सस्पेन्स नॉवेलची, जीवन एक सस्पेन्स नॉवल आहे किंवा जीवन हा एक अनंताचा प्रवास आहे. या दोन्ही कॉन्सेप्ट माझ्या ज्या आहेत ह्या मी जिथे जिथे बोलून दाखवल्या, ज्या ज्या ग्रुप्समध्ये बोलल्या, तिथे लोकांना सगळ्यांना खूप आवडली आहे ही कल्पना. पटते ही बा. फक्त याच्यातनं माझं म्हणणं आहे की आपण आपल्या मुलांना, आपल्या सवंगड्यांना, मित्रांना, भावांना, सगळ्यांनाच फेल्युअर नंतर कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. याच्याबद्दल मनाची तयारी ठेवली पाहिजे की उद्या मी जर 12वी पास, आजकाल 12वी पास झालं म्हणजे नुसतं पास होणं त्याला अर्थ नाहीये. 90% मिळाले म्हणूनही आत्महत्या करणारी पोरांची न्यूज मी पेपरमध्ये वाचली आहे. अरे 90% होऊन सुद्धा तुम्ही आत्महत्या करते, तुम्हाला ते अपयश वाटतं. आम्ही तर 48% घेऊन पास झालोय. मला त्याच्यातलं काहीच वाटत नाही. कारण की 10वीचे मार्क किंवा 12वीचे मार्क माझं जीवन निर्धारित करू शकत नाही. ते काही माझ्या जीवनाचं एक ग्राफ नाहीये, माझी व्हॅल्यू करायचं वजन काटा नाहीये की मला इतके मार्क मिळाले तरच मी चांगला माणूस बनेल. या जगात अनेक म्हणजे लाखो उदाहरणं अशी आहेत की जी लोक फेल झाली आहेत, पहिले जी पडली आहेत,
ज्यांना खूप मोठे झटके मिळालेत, तेच लोकांनी आकाशाला हात लावलेला आहे, तेच लोक यशस्वी झालेत. कधी करोडपतीच्या मुलाने खूप काही दिव्य करून दाखवलं अशातली न्यूज कधीच मिळत नाही. पण नावाड्याचा पोरगा पेपर टाकता टाकता भारताचा राष्ट्रपती होतो, APJ अब्दुल कलाम. किंवा एक मुलगा जो चहा विकता विकता नंतर संघाचं काम करायला लागतो, खेड्यापाड्यात पायी पायी फिरतो आणि तो नंतर भारताचा पंतप्रधान होतो, हे पण आपण बघितलं आहे. साध्या छोट्या गावातनं आलेला धंदा करून आज अब्जोपती होणारा धीरूभाई अंबानीची गोष्ट पण आपल्याला माहिती आहे. धीरूभाई अंबानीच्या मुलांना त्यांच्याकडे जी आलेली संपत्ती आहे तीच फक्त वाचवायची होती, ती वाढवायची होती, म्हणून त्यांना ते यश आहे. पण अनिल अंबानी तेही करू शकला नाही, मुकेश अंबानीलाच ते जमलं. असे अनेक लोक आहेत. उदाहरणं चांगली द्यायची झाले तर फेल होणारा माणूस जास्तीत चांगला नेता होतो. जो नेता चारदा पडतो, जो जनतेच्या हृदयाला हात घालतो, ज्यांच्या मनाशी हात घालतो, तोच खरा नेता होतो, तो पुढे वर जातो. मग डिफीट, हार होण्याशी घाबरायचं का? हारणं म्हणजे काय संपलं का? नाही. जो उसेन बोल्ट किंवा कार्ल लुईस किंवा जे काही रनिंगवाले लोक आहेत, जे गोल्ड मेडल म्हणून आज आपल्याला ज्यांची नावं माहिती आहेत, ते की पहिली रेस धावले आणि पहिल्याच रेसमध्ये गोल्ड मेडल मिळालं म्हणून ते नावाला रूपाला नाही आले. त्याआधी ते 5 वर्ष 7 वर्ष कठीण परिश्रम करत होते. अनेक रेसमध्ये त्यांनी भाग घेतला, अनेक रेसमध्ये ते हारले. कधी पहिल्या 5 मध्येही नाही आले, कधी पहिल्या 3 मध्ये नाही आले, पण शेवटी ऑलिम्पिकमध्ये धावल्यावर गोल्ड मेडल जिंकल्यावर आज आपण त्यांना ओळखतो. पण त्यांच्या त्या क्षणाची, आधीचे 5 वर्ष जे त्यांनी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं, त्याच्यात त्यांनी ज्या हार पत्करल्या आहेत, कारण की 99 हार पत्करल्यावर 100व्यांदा त्यांना विजय मिळवलाय. सो आपल्याला हार पत्करणं सहन केलंच पाहिजे. ही सहनशक्ती आपल्यात आणलीच पाहिजे की आपण फेल झालो तर काय, मी बिझनेस उघडतोय, उघड, अगदी उघड. 1,00,000-2 लाख रुपये लागतायत, लागू देत, पण हिम्मत कर. पहिला बिझनेसमध्ये तू फेल झाला म्हणून तुझा अंत नाही. कुणीही पहिला बिझनेस सुरू केल्याबरोबर त्याच्यात प्रॉफिट होऊन तू करोडपती झाला असं माझ्या वाचण्यात नाही आहे. तुम्ही सुद्धा गुगलवर सर्च करा, तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही की एखादा माणूस पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला आणि तो करोडपती झाला. नाही. अनेक शोध जे लागलेत, विमानाचे शोध, अनेकदा त्यांची विमानं पडली तेव्हा जाऊन एक विमान उडलंय. अनेकदा बल्ब चालू करायचा प्रयत्न केलाय, पण तो बल्ब चालू नाही झाला, तो उडून जायचा, फुटून जायचा, त्याच्यात ओव्हर पॉवर व्हायचा, त्याला कंट्रोल. अनेक गोष्टी त्याच्यात रिसर्च करत करत मी एक असंच गोष्ट ऐकली की त्या एका माणसाने त्याला 99दा फेल झाल्यावर 100व्यांदा त्याला यश मिळालं. त्याला विचारलं की तू इतकी चिकटी म्हणली, नाही, मला आता 99 प्रकारे हे यशस्वी कसं करायचं ह्याचा हे मिळालंय. म्हणजे मला एक नाही 100 प्रकार रस्ते माहिती आहेत की मला इथे पोहोचायचं कसं. रस्ता चुकला म्हणजे तुमचा प्रवास संपला नाही हो. रस्ता चुकत असतो, त्या चुकलेल्या रस्त्यावरनं परत फिरायचं असतं. परत फिरण्यात लाज वाटायची नसते, हार ऍक्सेप्ट करण्यात लाज वाटायची नसते. कसली लाज आली? अमिताभ बच्चन सारखा माणूस हारला, संपूर्णपणे बर्बाद झाला, त्याचं घरदार सगळं 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 पणाला लागलं, सगळं कर्जबाजारी होता. तो ह्या लेवलला आला होता की कुणी मला झाडू मारायला सांगितलं स्टुडिओमध्ये तर मी मारीन. ह्या लेवलला आल्यावर त्याला कळलं की पैशाची किंमत काय, यशाची किंमत काय असते, आणि तिथून तो परत कामाला लागला आणि आज तो परत वर गेला. असे अनेक कलाकार आहेत जे फेल झाले मग परत वर आले. सो एक सुशांत सिंग
राजपूतच्या मृत्यूने अनेक लोकांचे अनेक प्रकारचे मतप्रदर्शन सुरू आहेत. कुणी हळहळ व्यक्त करतायत, ठीक आहे. अनेक लोक आपल्याकडे म्हणतात की हिंमत नव्हती, कमजोर होता, भ्याड होता, भित्रा होता, कायर होता. अरे ही दूषणं, हे विशेषण वापरणं फार सोपं आहे. तुम्ही त्याच्या जीवनात त्याच्या पावलांवर पाऊल चालून चाललेला नाहीये. तुमचं जीवन वेगळं आहे, त्याचं जीवन वेगळं होतं. तो कुठल्या कॉम्पिटिशनला आणि कुठल्या टाईपच्या स्ट्रेसमध्ये होता, त्याच्यावर कुठल्या टाईपचा तणाव होता माहीत नाही. त्याची शेवटची पोस्ट त्याच्या आईबद्दल होती. त्याला आईची खूप आठवण येत होती. आणि त्याने हेच लिहिलेलं आहे की आपण भूतकाळ डोळ्यातल्या अश्रूप्रमाणे जसं भूतकाळ डोळ्यातल्या अश्रूप्रमाणे वाफेत रूपांतर होऊन गायब होतो आहे. आणि ह्या भूतकाळ आणि भविष्यातले जे स्वप्न आहेत यांची सांगड घालता घालता माझी नाकेनऊ येते, हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो काही ना काही तणावात होता. त्याला त्याच्या आईची आठवण येत असावी, इतकी कळकळीने त्याला त्याच्या आईची आठवण येते. म्हणजे माणसाला जेव्हा भयानक तणाव असतो आणि तो अगदी टोकाच्या भूमिकेला जेव्हा पोहोचतो ना, तेव्हाच त्याला आईची आठवण येते. कारण की एकच व्यक्ती आहे या जगामध्ये, आई, जी पोराचे सगळे गुन्हे माफ करून पदरात घेते आणि त्याला जवळ घेते आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्याला म्हणते, बेटा घाबरू नको, मी आहे. हे आईचं महत्व आहे. आणि त्याला त्या आईची आठवण आली म्हणजे तो किती 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 ताणात असेल हे लक्षात घ्या. गेले 3 महिने झाले, तुम्हाला आम्हाला अजून कल्पना नाही आहे ह्या कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यात काय प्रकार घडलेत. जवळपास 10 ते 12 कोटी लोकांवर ज्या नोकऱ्या जाणार आहेत किंवा गेलेल्या आहेत. अनएम्प्लॉईड लोकांचा हे वाढत चालला आहे. आता ह्यानंतर अजून वाढणार आहे अनएम्प्लॉयमेंट, कारण की नोकऱ्या जाणार आहेत, कारण की आता ऑटोमेशनला खूप जास्ती महत्त्व येणार आहे. अनेक गोष्टी ऑटोमेशनवर जाणार आहेत. ऑलरेडी तुम्ही बघताय की कॉन्फरन्स हा प्रकार आता हळूहळू बंद होईल. लोक पर्सनली भेटून कॉन्फरन्स करतायत, हा प्रकार होणार नाही. हॉटेल्सचा बिझनेस खूप मोठं नुकसान होणार आहे हॉटेल इंडस्ट्रीला आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला. त्याच्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्स, केटरिंग बिझनेस, बेवरेजेस, असे विमान कंपन्या, असे अनेक गोष्टींचा नुकसान आहे याच्यात. सो सांभाळा, पैसे सांभाळून ठेवा. ह्या लोकांनी ज्यांनी आत्महत्या केली नाही यांची चूक एकच झाली, यांनी पैसे सांभाळले नाही. यांच्याकडे यश जेव्हा आलं ना, यांना यश सांभाळता नाही आलं. यशामध्ये उत्मात करायची नसते, यशामध्ये खूप धीर गंभीर राहायचं असतं, यशामध्ये वाहवत जायचं नसतं. कारण की यश हे स्थिर नसतं, यश हे परमनंट नसतं, यश हे क्षणिक असतं, ते वर खाली होत असतं. आज एक गोष्टीत यश मिळालं म्हणून उद्या मिळेलच याची गॅरंटी नाही. तुम्ही प्रत्येक डीलमध्ये, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशच मिळेल याची खात्री नाही. मुलांना अपयश पचवायला शिकवा. आजच्या दिवसात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला न्यूक्लिअर फॅमिली आहे, एकच मूल आहे आणि त्या मुलाला आपण नाही शिकवत नाही, त्या मागितलं ते देतो. खात नसेल मोबाईल हातात घेतल्याशिवाय पोर खात नाही, आईबाप मोबाईल हातात देऊन टाकतात. पोरग चिडतं, मोबाईल फेकून देतात, त्याला ते रागवत नाही, ते खात नाही, जर मोबाईल नाही दिला तर आमचा मुलगा खात नाही. व्हॉट नॉनसेन्स. त्याला नाही पचवायला कसं शिकवाल? उद्या आत्ता परवाचीच गोष्ट आहे, एका मुलाने 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. का? तर त्याच्या आईने त्याला कार्टून टीव्ही बघू दिला नाही. आपण सुशांत सिंग राजपूत बद्दल बोलतोय कारण की तो एक नायक होता, आज प्रसिद्ध व्यक्ती होता, म्हणून आपल्याला सगळ्यांना हळहळ व्यक्त होते. पण त्या 13 वर्षाच्या पोराने आत्महत्या केली का? तर त्याच्या आईने टीव्ही बंद करून टाकला मागे, कारण की तो आजीला टीव्ही बघू देत नव्हता आणि तो कंटिन्युअस कार्टून टीव्ही 5-6 तास बघत होता. हे नाही
ऐकायचंच शिकवत नाही आपल्या मुलांना आपण. मुलांना ते कमवू द्या. त्याला जर असं तुम्हाला द्यायचं जसे एक पेन जरी द्यायचा असेल तर त्याला सांगा की तू पहिले काहीतरी कर, असं काही कर की तू हे पेन कमवू शकशील. मी माझ्या मुलांना नेहमी सांगितलंय की तुम्हाला, माझ्या मुलीला कॅडबरी खूप आवडायची. मी तिला सांगितलं होतं की मी देईन तुला कॅडबरी, पण तुझी मंथली टेस्ट जेव्हा होते त्याच्यात तू मला किती मार्क मिळवशील त्याप्रमाणे तू यू अर्न इट. मग ती जेव्हा परीक्षेतनं रिझल्ट झाल्यावर ती यायची, ती मला फोन करायची, पापा आय अर्न द कॅडबरी. आणि मग मी जाताना न चुकता तिच्यासाठी ती छोटीशीच कॅडबरी असायची, 10 रुपयाचीच कॅडबरी, पण मी द्यायचो. ती पास झाली म्हणून मी तिला 100 रुपयाची कॅडबरी नाही दिली. मी नाही आहे, तिने पेन्सिल मागितल्यावर मी तिला कधीच पहिल्याच्यात पेन्सिल दिली नाही. मी तिला म्हणालो जी आत्ता आहे ती पहिले संपव. छोटी व्हायची तिला तेव्हा जाऊन मी तिला दिलेली आहे. वही वापरताना मी तिला सांगितलं की पूर्ण वही मागचे पूर्ण पानं शेवटच्या पानापर्यंत जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुला नवीन वही मी देणार नाही. हे नाही म्हणणं जोपर्यंत शिकवत नाही तोपर्यंत मुलांना अपयश पचवायला शिकवतात आई वडील. आपणच शिकवलं पाहिजे आपल्या मुलांना की अपयश कसं पचवायचं. जर मुलाला ते मार्क नाही मिळाले तर ठीक आहे, पुढच्या वेळेस मिळतील म्हणून मी कॅडबरी द्यायची नाही. त्याला सांगायचं की नाही ना, यू डिडंट अर्न इट, तुला नाही मिळणार ते. सो बेसिकली आपण, म्हणजे माझा आजचा मुद्दा फार सिंपल होता की या अनंत प्रवासामध्ये आपल्याला अपयश पचवता आलं पाहिजे. अपयश पचवणं फार महत्त्वाचं आहे. यश पचवणं खूप सोपं आहे, त्याच्यात आपल्याकडे हजारो गोष्टी आहेत की मला हे, पण अपयश पचवणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुणावरही टीका करायच्या आधी त्या व्यक्तीचं जीवन पहिले बघा, तो कसं जीवन जगतोय, त्याच्या मागे काय तणाव आहे, तो कुठल्या तणावातनं जातोय, त्याने कुठलं अपयश झेललंय का, तो अपयश झेलू शकत नाहीये का. आणि लोकांना ना, जो डिप्रेशनमध्ये असतो ना व्यक्ती, तणावात असतो ना, त्याला डिवचू नका, त्याला खिल्ली उडू नका, त्याला चिडवू नका, त्याला बोलतं करा. त्याचं मन मोकळं झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्याला सायकोलॉजिस्ट नाही मिळणार आहे. आपल्याला माहीत नसतं की आपल्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे एक फार मोठा एक गैरसमज आहे समाजामध्ये की सायकोलॉजिकल काउन्सिलरकडे जाणारा व्यक्ती वेडा आहे. हा फार मोठा गैरसमज आहे. हा सगळ्यात पहिले बदलावा लागेल आपल्याला. सायकोलॉजिकल काउन्सिलरकडे जायला तुम्हाला वेळ लागलेला असाची गरज नाही. तुम्ही तणावात जरी असलं तरी तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही प्रेशरमध्ये असला तरी गेलं पाहिजे. तुम्ही एक्साइट होत असाल खूप कुठल्याही गोष्टीने, किंवा खूप लवकर चिडत असाल, शॉर्ट टेम्पर जरी होत असाल, छोट्या क्षुल्लक गोष्टी जर तुम्हाला चिडवत असतील तर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलंच पाहिजे. कारण की हा कुठे ना कुठे तुमच्या मनावर आघात झालेला आहे. अहो, बोटावर जर एक आघात पडला तर आपली सही बदलते, आपलं अक्षर बदलतं. तुम्ही हा विचार करा, हे आपलं मन जे ना, लहानपणापासून आत्तापर्यंत तुमचं जे काही वय असेल, किती आघात सहन केले असतील या मनाने. या मनाचा काही विचार करा. त्याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या. लाजू नका, लपवू नका. तुमच्यावर तणाव असेल तर सांगा लोकांना, एक्सप्रेस करा, कम्युनिकेट करा. एकांतात राहू नका, एकलकोंडे बनू नका. मित्रांमध्ये जा. सगळ्यात जास्ती मानसिक त्रास त्या लोकांना आहेत जे पूर्ण वेळ मोबाईलमध्ये घुसून बसलेले आहेत, जे लोकांना भेटतच नाहीत, ज्यांना मित्र नाहीत. एक तर पबजी खेळणाऱ्या लोकांना तर फार जास्ती आहेत. सगळ्यात कितीतरी आत्महत्या मी या पबजीमुळे ऐकलेल्या आहेत. तुमची मुलं खेळत असतील तर हळूहळू त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या आणि त्यांचा हे ॲडिक्शन दूर करा. आणि अगदी मनमोकळेपणाने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.
खूप चांगली मदत होते. कुठलीही लाज बाळगायची गरज नाही. तुम्हाला काही वेड लागलेलं नाहीच आहे. तुम्हाला फक्त आधार हवा आहे, मानसिक आधार. आणि जो त्यांनी ते शिकलेलं आहे, शास्त्रोक्त पद्धतीने शिकलेले असतात ते, की एखाद्या माणसाला कशा प्रकारचा ताण आहे, कशा प्रकारचं डिप्रेशन आहे, तो खचलेला आहे का, एक्साइटेड आहे का, त्याला कुठल्या गोष्टीने हर्ट झालेला आहे, की एखाद्या व्यक्तीने त्याचा अपमान झाला आहे म्हणून झालेला आहे, की त्याला न्यूनगंड आहे का, त्याला ऑफिसमध्ये त्रास आहे का, त्याला कॉलेजमध्ये रॅगिंग होत आहे का, कुणी बुली करतंय त्याला, कुणी त्रास देत आहे त्याला, का तो प्रेमामध्ये असफल झालेला आहे म्हणून त्याला मानसिक रोग आहे. अशी हजारो कारणं आहेत मानसिक रोगाची. आणि ती तुम्ही मन मोकळेप्रमाणे तुम्हाला जी कुठली व्यक्ती तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकता, त्यांना बोला, त्यांना सांगा. आणि नाही तर अगदी मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क करा, त्यांना जाऊन भेटा. जीवन जर आत्महत्या हे जर नको असेल तर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन काउन्सिलिंग घेणं फार गरजेचं आहे. ताण हा प्रत्येकाला असतो, प्रत्येकाला कमी जास्त असतो. मी हे नाही सांगू शकत की तुमच्या ताणापेक्षा माझा ताण जास्ती आहे, माझं दुःख जास्ती आहे. नाही, आपण सगळेजण, प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी अगदी परफेक्ट आहोत, बरोबर आहोत. तुमचा ताण तुमचा आहे, तो तुम्हालाच माहिती की तुम्ही किती त्याच्यातनं त्रासातनं जात आहे. आणि माझ्या ताणाबद्दल आणि माझ्या दुःखाबद्दल फक्त मला माहिती आहे. पण माझ्यात आणि इतर लोकांमध्ये एक फरक आहे की मी माझा ताण मला येतो ताण, मी कधी नाही म्हणालो नाही, येतो ताण. भयानक डिप्रेशनमधनं मी पण गेलेलो आहे. पण मी बोललो, मी माझ्या आईला, वडिलांना, माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला बोलून दाखवलं. मी मानसोपचार तज्ज्ञांकडे, माझे एक ओळखीचे मित्र आहेत मानसोपचार तज्ज्ञ, त्यांना मी फोन केला, त्यांनी मला बोलवलं. 3दा मी फक्त गेलो त्या माझ्या मित्राकडे, मानसोपचार तज्ज्ञाकडे. 3दा जाऊन आल्यानंतर मी अगदी नॉर्मल झालो. मलाच कळत नव्हतं की मला नेमकं होतंय काय, मी का डिप्रेस होतोय. पण त्याच्या टेक्निक्स असतात, मला नाही माहिती त्याने काय केलं. माझ्याशी तो फक्त गप्पा मारायचा अर्धा पाऊण तास, बाकी काही करायचं नाही. त्याने 3 सिटिंगमध्ये माझ्याशी फक्त गप्पा मारल्या, त्याने माझ्याशी फक्त बोलला. तो एक औषध नाही, एक गोळी नाही, काही नाही, फक्त गप्पा मारल्या, हसल्या, जोक्स मारले आम्ही एक दुसऱ्याबद्दल. आणि एव्हरीथिंग वॉज ऑल राईट. छंद जोपासा. छंद सगळ्यात चांगले असतात. मोबाईलमध्ये फेसबुक आणि मोबाईल आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग याच्यापेक्षा तर तुम्ही पुस्तकं वाचायचा छंद आहे, गाणी गायचा छंद आहे, कविता लिहा, गिटार वाजवा, फ्लूट वाजवा, तुम्हाला जे स्वयंपाक करायला आवडतो स्वयंपाक करा, एक्सरसाइज करायला आवडतं एक्सरसाइज करा, लोकांशी गप्पा मारायला आवडतं गप्पा मारा. तुमच्याकडे कलागुण आहेत, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप चांगलं बोलू शकता, तुम्ही चांगलं विषयावर बोलू शकता, बिनधास्त फेसबुक लाईव्हवर जा. तो मंच आहे, तिथे आपलं कलागुण प्रस्तुत करा. कुणाला आवडेल कुणाला नाही आवडेल याची फार जास्ती विचार करायचा नाही आहे. मी आज आलोय, मला असं वाटलं की आज हा विषय सगळ्यांसमोर मांडण्यासारखा आहे. खूप सिरियस विषय आहे. मृत्यू हा विषय कधीच आनंदाचा नसतो. आपण नेहमी हेच म्हणतो की देवा हे काय केलंस, देवा तू माझ्याच बरोबर का वाईट केलंस. अरे जेव्हा देव तुमच्याबरोबर चांगलं करत होता तेव्हा तुम्ही विचारलं का त्याला की देवा तू माझ्याच बरोबर चांगलं का केलं, देवा तू मलाच का यश मिळवून दिलं, देवा मलाच का पैसे इतके कमवतोय मी, तू सांग. नाही, पण अपयश आलं तर आपण देवाला दोष देणार. आपण ना भूतकाळाच्या ओझ्याखाली खूप राहतो. आपण ना आपला 80-90% जी जीवन आहे ना ते भूतकाळाच्या गोष्टींवर जात आहे.
उरलेला 12% 15% वेळ आपला भविष्यामध्ये स्वप्न रंगवण्यात जातो आणि स्वतःसाठी वर्तमानात आपण 1% 2% जगत असतो. सो एकूणच विषय फार गंभीर एवढाच आहे की आत्महत्या नक्कीच बरोबर पाऊल नाही आहे उचललेलं, चुकीचंच आहे आत्महत्या करणं. पण टीका करण्याच्या ऐवजी किंवा दोषदूषण देण्याच्या ऐवजी किंवा तो कसा चुकीचा होता हे सांगण्याच्या पेक्षा समजून घ्या, प्रत्येकाला समजून घ्या आणि ह्यानंतर आपल्या ओळखीतला कुणी व्यक्ती आत्महत्या करणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यासाठी त्या व्यक्तीला मानसिक आधार द्या. आपल्या घरात कुणी जर अबोल होत असेल, वेगळं वेगळं राहत असेल, डिटॅच होत असेल तर त्याला बोलतं करा, परत फॅमिलीशी जोडा त्याला. फार महत्त्वाचं आहे ते. आपल्या मित्रांमध्ये, मित्रांच्या मुलांमध्ये, कुणांमध्ये तुम्ही लोकांना बोलतं करा. मी स्वतःही रिलेशनशिप काउन्सिलर आहे. माझ्याकडे अनेक लोक रिलेशनशिपचे काउन्सिलिंगसाठी आले होते, मुलांच्या समस्या घेऊन आले होते. मी काही मानसोपचार तज्ज्ञ नाही, पण मी अभ्यास केलेला आहे. मला लोकांच्या मनं वाचता येतात आणि मी पॉझिटिव्ह सल्ला देतो, मी आधार देतो, मानसिक आधार देतो. म्हणून लोकांना माझ्या कंपनीत खूप चांगलं वाटतं. माझे काही 2-3 मित्र असे आहेत की ते फक्त आठवड्यातनं 1-2दा माझ्याशी अर्धा तास होऊन मिळत, पांडेजी तुमच्याशी भेटल्यावर ना खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह व्हाईब येते. सो ती पॉझिटिव्ह व्हाईब द्या लोकांना. तुम्ही पण एक पॉझिटिव्ह एनर्जीचे स्तोत्र बना, एक बॅटरी बना की लोकांना, जसं मोबाईलची बॅटरी संपल्यावर टेम्पररी तुम्हाला बॅटरी लागते पॉवर बँक, तसं पॉवर बँक तुम्ही पण बनवू शकता लोकांच्या जीवनामध्ये. लोकांशी बोला, गप्पा मारा, हसा. रोज संध्याकाळी रोज कुणाशी तरी बोला, आठवड्यातनं एकदा तरी गेट टुगेदर करा. कोरोना बिरोना आहे, आपल्याला जीवाचा भीती आहे, पण हे थांबवणार नाही आहे. जर तुम्हाला बाहेर जाऊन भेटायचं नसेल तर व्हिडिओ चॅटवर बोला तुम्ही लोकांशी, पण गप्पा मारा, बोलतं करा लोकांना. आणि कुणीही तुमच्यामध्ये जर कुणी डिप्रेस असेल, तुम्हाला काही मानसिक त्रास असेल, तुम्हाला खूप न्यूनगंड असेल, कुणी त्रास देत असेल, कुणी कसल्याही प्रकारचा तुम्हाला डिप्रेशन येत असेल किंवा प्रेशर होत असेल, ताण येत असेल, पैसे उधारीवर घेतलेत ते देता येत नसतील, हप्ते अडकलेत, गाडी ओढून घेऊन जातील, घराचे हप्ते नाही भरले तर घर जाईल, बँक सगळं ॲक्सेप्टेड. पण घर गेलं तर चालेल, पण जीव गेला नाही पाहिजे. गाडी जाऊ द्या, गाडी परत येईल. घर जाऊ द्या, घर परत येईल. आणि बँकेशी लढता येणार आहे, बँकेशी कायदेशीर लढायला आमच्यासारखे लोक आहेत, चांगले वकील नेमा जे लढतील त्यांच्याशी. आत्महत्या हा विकल्प नाही. कोणी त्रास देत असेल तर सांगा ओपनपणे, कोण त्रास देत आहे, कुणाशी तरी मनमोकळेपणाने बोला. पोलिसात जाऊन तक्रार नेमा की हा व्यक्ती अशी त्रास देते. कुणी पाठलाग करत असेल तर मुलींनी पहिल्या ह्याच्यातच सांगा की कुणी व्यक्ती माझे पाठलाग करतायत, स्टॉकिंग करतायत. लगेच ॲक्शन घ्या, वेळ वाया घालू नका. एखादी सासरची मुलगी म्हणत असेल की मला सासरी त्रास दिला जातोय, मला मारतायत, मारहाण होते, लगेच तिला बोलवा, तिला, त्या नवऱ्याला आणि तिला दोघांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन काउन्सिलिंग करा. याच्यातनं मार्ग काढा, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. असे अनेक आहे. मुलगा जर म्हणत असेल की माझी बायको मला त्रास देते, मानसिक छळते, माझ्याकडे असे किस्से आहेत की ज्याच्यात बायकांनी नवऱ्याला सळो की पळो करून सोडलेलं आहे आणि ते नवरे ह्याच्याकरता जगतायत, सहन करतायत, कारण की कायदे सगळे बायकांच्याकडनं आहेत आणि ती उलटी त्यालाच धमकावते, तू जर काही केलं तर मी तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करीन आणि तुला अडकवीन तुझ्या नातेवाईकांना. सो ह्या सगळ्या ह्याच्यातनं मानसिक आधार तुम्हाला मेन गरजेचा आहे. डिप्रेशन होऊन
टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्याचं मनात आणू नका. जवळच्या व्यक्तीला फोन करा, तज्ज्ञांना फोन करा, मला फोन करा. आम्ही आहोत. असे अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत ज्या आत्महत्येचे विचार येत असतील, तुम्ही त्या संस्थांशी संपर्क करा, त्या लोकांशी संपर्क साधा. ते लोक तुम्हाला मदत करतील. आणि परत एकदा एवढंच सांगतो की सुशांत सिंग राजपूतने जी आत्महत्या केली त्याचं दुःखद निधन झालं. त्याचं हे पाऊल जे होतं कसं का घेतलं त्याने माहीत नाही, पण दुःखद निधन आहे. त्याच्या मृत्यूवर शोक प्रदर्शित करतो मी आणि परमेश्वराला विनंती करतो की त्याला सद्गती दे त्याच्या आत्म्याला. आणि आपण सगळ्यांना साठी पण मी परमेश्वराकडे मागतो की आपण सगळे आनंदी राहा, सुखी राहा, मानसिक मजबूत राहा, मानसिकरित्या सबळ राहा, अपयश पचवायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.